चरण हृदयीचा धरू प्रसूत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन. आवाज माझा कडक करा थोडासा दादा. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीशी परमात्म्याच्या चरणारविंदी कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्याकरता घेतलेला अभंग अखिल विश्ववंदनीय विश्वविभूषित देवमान्य श्री संत सम्राट वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे देहू निवासी सदेह वैकुंठाला गमन करणारे श्रीमंत श्री संत जगाच्या पाठीवरती जगद्गुरु श्री तुकोबरा यांचा अभंग गाथ्यातील 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे श्री तुकोबरा आपल्या प्रपंचाची गरिबी आणि परमार्थाची श्रीमंती व्यक्त करतात. अभंगावरती चिंतन करण्यात तत्पूर्वी अल्पहासा परिहार देणं. अभंग तुकोबरायचा आहे. ज्यांच्या प्रपंचातली गरिबी व्यक्त करतात ते तुकोबराय आहे आणि ज्यांच्या परमार्थातली श्रीमंती व्यक्त करतात ते पण तुकोबराय आहेत आणि ज्यांच्या समोर व्यक्त करतात ते तुम्ही आम्ही आहोत. प्रपंचाची गरिबी आणि परमार्थाची श्रीमंती व्यक्त करत असताना तुकोबराय सांगतात, माझा परमार्थ एवढा श्रीमंत आहे की संत नावाचे पाहुणे माझ्या घरी येतात. एवढा श्रीमंत आहे आणि माझा परमार्थ संत नावाचे पाहुणे म्हणजे माझ्या घरी येतात. याचा अर्थ माझा परमार्थ श्रीमंत आहे, पण संत नावाचे पाहुणे माझ्या घरी आल्याच्या नंतर त्यांचा उपचार करण्याकरता माझ्याकडे काही नाही. याचा अर्थ माझा परपंच गरीब आहे. म्हणून माझ्या समोर प्रश्न आहे, संत आले घरा, संत घरी आले, पण मी आभागी. आभागी कसा आहे तर कास याने पूजा करू. त्यांची पूजा मी कशाने करू याच्याकरता मी आभागी आहे. पण व्यावहारिक दृष्टिकोनाने त्यांची पूजा करण्याकरता माझ्याकडे काही नाही. पण परमार्थिक दृष्टिकोनाने माझं कायारूपी शरीर आणि माझी कायारूपी शरीराची मी कुरवंडी करून त्यांच्यावरून ओवाळून टाकण्याची हिम्मत माझ्यामध्ये आहे. याचा अर्थ माझा परमार्थ श्रीमंत आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्या पायावरती दक्षिणा समर्पित करण्याकरता माझ्याकडे काही नाही. प्रपंचाच्या दृष्टिकोनाने माझा प्रपंच अत्यंत गरीब आहे, माझ्याकडे काही नाही. पण परमार्थाच्या दृष्टिकोनाने माझे हे दोन्ही हात आणि तिसरं मस्तक आणि माझ्या हृदयातला भाव त्यांच्या चरणारविंदी समर्पित करण्याचं सामर्थ्य. याचा अर्थ माझा परमार्थ श्रीमंत आहे आणि प्रपंच गरीब आहे. परमार्थ श्रीमंत आहे आणि प्रपंच गरिबी आहेत. अभंगावरती चिंतन करण्यात तत्पूर्वी अल्पहासा परिहार देणं अतिशय अगत्याचा आहे आणि तो द्यायचा झाला तर तो म्हणजे असा. आज आपल्या या पुण्यभूमीमध्ये पुण्य नगरीमध्ये बाबा हनुमानजीच्या चरण कमल सानिध्यामध्ये ग्रामदैवताच्या साक्षीने ग्रामदैवताच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याच्या उद्देशाने सालाबाद प्रमाणे याही वर्षी संपन्न होत असलेला आपल्याकडे अखंड वर्ष 16व्या वर्षामध्ये पदार्पण केलेला हा परमार्थाचा पाऊल. अरे हो, हे असंच होतं. मला पहिल्यान तुमच्या वाणी होते तेव्हा चांगलं दिसायचं. आता उतरते वयाला लागल्यावर असं होतं. विठाल वर्ष 13व्या वर्षामध्ये पदार्पण करत असलेला हा आपला परमार्थाचा पाऊल आणि त्यामध्ये आदरणीय पूजनीय हरिभक्त पारायण तुकाराम महाराज शास्त्री यांच्या कुशल आणि गोड मार्गदर्शनाने व समस्त ग्रामस्थ गावातील आबाल वृद्ध माता भगिनी तरुण मंडळ पूजनीय सर्व गावातील परिसरातील महाराज मंडळी भजनी मंडळी हरिभक्त कीर्तनकार प्रवचनकार कथाकार सर्वांच्या अथांग प्रयत्नातून आणि अथांग मार्गदर्शनाने प्रतिवर्षी प्रमाणे संपन्न होत असलेला हा सप्ताह. त्यामध्ये श्रीमद भागवत कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, त्यामध्ये हरिपाठ काकडा आरती आणि रात्रीच्या नियोजित वेळेमध्ये आयोजित केलेली ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी पुष्प सेवा माझ्या अल्पमती पामराच्या वाट्याला. हे 3ऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्या अल्पमती अल्पबुद्धी पामराच्या समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी आबाल वृद्ध माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या प्रयत्नातून माझ्या अल्पमती बुद्धी पामराच्या वाटेला आलेली ही सेवा आहे. आणि खऱ्या अर्थाने खरं पाहिलं तर वातावरण खूपच गोड आहे. सुंदर वातावरण आहे, मंडप सुंदर आहे, डेकोरेशन सुंदर आहे, गायक वादक मंडळी तर नंबर 1 चे सुंदर आहेत. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा.
आणि टाळ्या वाजवायच्या ना तर मोकळ्या मनाने वाजवायच्या, नसल्या वाजायच्या तर वाजूच नका, वाजायच्या तर मोकळ्या मनाने वाजायच्या. मस्त. आपल्याला काय आता किती वाजले, आता झाले 10-20, आपल्याकडे फक्त 40 मिनिटं शिल्लक आहेत. किती? 40 मिनिटं. 40 मिनिटामध्ये धावत्या वेगामध्ये 40 मिनिटाची कीर्तन, 2 तासाची कीर्तन रूपी सेवा आपल्याला मोजून किती मिनिटात समाप्त करायची? मोजून 40 मिनिटामध्ये समाप्त करायची. त्यामुळे तुमचं लक्ष माझ्याकडे असू द्या, माझं लक्ष अभंगाकडे राहील. तुमच्याकडे देऊन काही उपयोग व्हायचा नाही, अभंगाकडे असलं पाहिजे. विठ्ठल. सुंदर असं वातावरण, गोड आहे, साऊंड सिस्टम सुद्धा गोड आहे, मस्त वातावरण आहे. मंडप डेकोरेशन, मंदिर गावची शोभा, गावातील सर्व महाराज मंडळी, सर्व तरुण मंडळी आणि तिकडं पलीकडं एवढा सुंदर मंडप असताना सुद्धा ती पलीकडे बसली, त्यांच्यासाठी मंडप बांधल्याने एकदा जोरदार टाळी वाजवायची. म्हणजे पुढच्या वर्षी ते मंडप मध्ये येतील, आहे का नाही? त्यांना मंडप मध्ये टाळी वाजली म्हणजे त्यांचं कौतिक नाही, टाळी वाजून त्यांना संदेश दिलाय, आता पुढच्या वर्षी तुम्ही मंडप मध्ये बसा. आणि ते बसणार आहेत उद्या, नाही बसले तर त्यांची शपथ त्यांनाच. आपली कुठं घालावं, रोज एका गावाला शपथ घालून काय मरायचं का, आहे का नाही? म्हणून सुंदर असं निवेदन आहे. गायक वादक मंडळी ज्यांच्यामुळे तुमच्या सेवेचा योग या ठिकाणी प्राप्त झाला, आदरणीय पूजनीय आपल्या गावचं वैभव, आपल्या गावची तरुण मंडळीमध्ये कीर्तनाचे आजचे यजमान रावण किरुबा हजारे यांच्या माध्यमातून वास्तविक पाहता या गावामध्ये येण्याची पहिलीच वेळ आहे. पण त्यांची भाची, त्यांच्या बहिणीची मुलगी, आदरणीय माझ्यावरती एका लहान्या बहिणीप्रमाणे प्रेम करणारे, मला पहिली चाल त्यांच्या दोघांची ऐकायची होती, मी म्हणणार पण होते. मला माहिती पण नव्हतं की श्रद्धाचे पप्पा पण गायन करतात म्हणून, पण श्रद्धाने सांगितलं की पप्पा पण गातात. म्हणून या ठिकाणी ज्यांच्यामुळे सेवेचा योग प्राप्त झाला, आदरणीय माझ्यावरती थोडा आवाज कडक राहू दे दादा, कारण आता कसं आहे सध्या फुल सीझन चालू आहे. आता सकाळपासून 3रं आहे ते, आता फुल सीझन चालू आहे, त्याच्यामुळे थोडासा आवाजाला जपणं गरजेचं आहे. आवाज माझा कमी राहू द्या, कडक राहू द्या, फक्त बेस पूर्ण कमी करा. सुंदर असं निवेदन, अरे वा, थोडासा कडक करा दादा. सुंदर सिस्टम आहे बरं का, सिस्टम साठी आहे. ज्यांच्यामुळे तुमच्या सेवेचा योग या ठिकाणी प्राप्त झाला, आदरणीय माझ्यावरती एका लहान्या बहिणीप्रमाणे प्रेम करणारे, नवे एक लहानी बहीण म्हणून सांभाळ करणारे आदरणीय माऊली दादा वायसे आणि त्याचबरोबर संदीप दादा वायसे यांच्या माध्यमातून आदरणीय हजारे परिवाराची ओळख आणि त्यांच्या हजारे परिवाराची भाची माझ्याकडे असल्यामुळे, आमच्या संस्थेमध्ये असल्यामुळे अनेक त्यांच्या परिवारासोबत आलेला स्नेहाचा संबंध, आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्हा दर्शनाचा सर्व टाळकरी मंडळी, गुणवान मंडळी, आदरणीय ज्यांची माऊलीची चाल आपण ऐकली, आदरणीय माऊली महाराज पाडळीकर त्यांची उपस्थिती आहे. त्याचबरोबर परिसरातील सर्व जिनेकरी बाबा, आता सर्वांचे नाव काही मला ज्ञात नाही, ज्यांच्यामुळे मी तुमच्यापर्यंत सुखरूप पद्धतीने पोहोचले. आदरणीय माझ्यावरती पुत्रवत प्रेम करणारे नामदेव भाऊ शिंदे त्यांची उपस्थिती आहे. सर्वच टाळकरी मंडळी तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. मला प्रत्येकाचे नाव विचारायचे म्हटलं की आपले त्याच्यात 10 मिनिटं जातील, म्हणून सर्वांना कोटी धन्यवाद. या ठिकाणी तुमच्या गावाची शोभा, तुमच्या गावाची जाहिरात, तुमच्या गावाचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये नवे भारतामध्ये पोहोचवण्यासाठी माझ्यावरती एक पुत्रवत प्रेम करणारे आदरणीय जनार्दन जिजा त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली. त्यांना सुद्धा कोटी धन्यवाद. आणि मृदंगावरती गोड थाप आहे आदरणीय परमेश्वर महाराज वटाणे यांची सुद्धा उपस्थिती आहे. महाराजांचा हात सुद्धा गोड आहे, स्वभाव थोडा कडक वाटतो. विठ्ठल आणि स्वभाव कडक असला पाहिजे. एवढ्या गोड हाताच्या माणसाचा स्वभाव कडकच असला पाहिजे, तो शोभून दिसतो, आहे का नाही? गोड हाताच्या माणसाचा स्वभाव आपल्या वजनात आपण राहिलं पाहिजे. महाराज आपलं वजन आपण निर्माण केलं पाहिजे, पण हसल्याने वजन कमी नाही होत. मी आल्यापासून बघते, आता तरी हसन, मग तरी हसन, आता तरी हसन. ते आताशी का हसलेलं दिसले, म्हणलं भांडणं गिणणं करून आले का काय कणी घरून? होय, काही भांडणं गिणणं नाही झाले ना आता? नाही ना? लग्न झालं ना? हा, भांडणं नाही झाले ना? नाही ना? खरं शपथ बायकोची, याचा अर्थ भांडणं, बायकोची शपथ घातली याचा अर्थ भांडणं
दुसऱ्या कोणाची घातली असती तर म्हणलं असतं झालेले, पण बायकोची शपथ माणूस सरासरी लवकर घालीत नाही. त्या आरती त्यांनी घातली, त्या आरती भांडणं झालेले नाही. आणि तुमचे सुद्धा कोणाचे भांडणं, घरचे भांडणं झालेले नाही, हो का नाही? मग असं मोकळं आणि फ्रेश बसा. आता ते हसले, आता तुम्ही हसायला सुरुवात करा. विडाल कोणाच्या निवेदनामध्ये कोणाचा परमार्थ किती श्रीमंत आहे आणि कोणाचा प्रपंच किती श्रीमंत हे कोणाला ज्ञात नाही. तुकोबराय म्हणतात आज माझा परमार्थ श्रीमंत आहे आणि प्रपंच गरीब आहे. आपल्याला व्यवहारामध्ये पाहायला गेलो, व्यवहारामध्ये बाजारामध्ये व्यवहाराच्या पाहत असताना आपल्याला 4 वर्ग प्रामुख्याने पाहायला मिळतात. 4 वर्गामध्ये पहिला वर्ग आहे एकाचा प्रपंच श्रीमंत आहे पण परमार्थ गरीब आहे. बरोबर, माझी भाषा कळते तुम्हाला? एकाचा प्रपंच श्रीमंत आहे पण परमार्थ गरीब आहे. दुसऱ्याचा परमार्थ श्रीमंत आहे पण प्रपंच गरीब आहे. तिसऱ्याचा परमार्थही गरीब आहे आणि प्रपंचही गरीब आहे. चौथ्याचा परमार्थही श्रीमंत आहे आणि प्रपंच सुद्धा श्रीमंत आहे. विठ्ठल 4 वर्ग आपण पाहिले. पहिला वर्ग कोणता आहे? तुम्ही म्हणता तुला कशाला आणलं मग? ते खरं आहे का नाही? पहिला वर्ग आहे याचा नुसता प्रपंच श्रीमंत आहे पण परमार्थ गरीब आहे. दुसरा वर्ग आहे, आता डबल नोट करा, मी प्रत्येक माणसाला विचारल्याशिवाय पुढं चलत नाही आणि तुम्ही उत्तर दिल्याशिवाय मी पुढचं सांगत नाही. आता ठरवून घ्या, अर्ध कीर्तन करायचं, तुम्ही अर्ध मी अर्ध, बरोबर? बोला जा, असं मोकळं खेळा बरं का टाळकरी मंडळी. असं काही प्रेशर मध्ये राहू नका, काही नका, काही नाही, मस्त मोकळं. फक्त 20 मिनिटं. किती? फक्त मोजून 20 मिनिटं. माझा एका वर्गाचा, पहिल्या वर्गाचा महिला मंडळ लक्ष द्या थोडस. पहिल्या वर्गाचा नुसता प्रपंच श्रीमंत आहे पण परमार्थ गरीब आहे. दुसऱ्या वर्गाचा परमार्थ श्रीमंत आहे पण प्रपंच गरीब आहे. तिसऱ्या वर्गाचा परमार्थही श्रीमंत आहे आणि प्रपंचही श्रीमंत आहे. आणि चौथ्या वर्गाचा प्रपंचही गरीब आहे आणि परमार्थ सुद्धा गरीब आहे. पहिला वर्ग कोणता? पहिला वर्ग कोणता? ज्याचा नुसता प्रपंच श्रीमंत आहे. काही लोकांचा प्रपंच एवढा श्रीमंत आहे महाराज. आता पहिला वर्ग सांगते मी तुम्हाला. पहिल्या वर्गाचा काही लोकांचा प्रपंच एवढा श्रीमंत आहे ठेवायला जागा नाही, पण परमार्थाच्या बाऱ्यामध्ये गेलं तर शून्य. उदाहरण सांगेल मी तुम्हाला. तुमच्या गावामध्ये जो माणूस पैशानं श्रीमंत आहे, प्रपंच त्याचा चांगला अनुकूल आहे, चांगली संपत्ती त्याच्याकडे, तो माणूस रोज मंदिरामध्ये येतो का? जो माणूस रोज लोकांची महिन्यानं सालानं रोजाने जातो तो माणूस रोज मंदिरात येतो? पटापट बोला. कसं? जो माणूस गावामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत आहे तो माणूस तुम्हाला रोज हरिपाठाला पाहायला मिळतो का? जो माणूस मोलमजुरी करतो, रोज रात्रंदिवस मोलमजुरी करून आपल्या परिवाराची उपजीविका भागवतो, तो माणूस तुम्हाला रोज मंदिरात पाहायला मिळतो? रोज काम करणारा माणूस मंदिरामध्ये पाहायला मिळतो. मग या माणसाचा परमार्थ श्रीमंत आहे, याच्याकडे घर आहे, दार आहे, जमीन आहे, सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. एवढ्या गोष्टी अनुकूल असताना सुद्धा हा माणूस मंदिरामध्ये येत नाही. याचा अर्थ काय निघतो? याचा परमार्थ प्रपंच श्रीमंत आहे पण याचा परमार्थ गरीब आहे. याचा प्रपंच श्रीमंत आहे म्हणजे संसार याचा श्रीमंत आहे पण परमार्थ कसा आहे तर गरीब आहे. आता महिला मंडळांचं सुद्धा तुमच्या गावामध्ये एखाद्या श्रीमंत घराची महिला आहे आणि ती रोज घरीच राहते, सकाळी पहाटे 9 वाजता उठते. झोपले तुम्ही? सकाळी पहाटे 9 वाजता उठते आणि 10 वाजता पहाटे आंघोळ करते. तुमच्याकडे 9 वाजताच होती ना? नाही ना, लवकर होती ना? पहाटे 9ला उठते, 10 वाजता आंघोळ करते आणि 11 वाजता डायरेक्ट जेवण करते का? बीपीची गोळी चालू आहे, देवपूजा. जी बाई रोज शेतामध्ये जाते, रोज याच्या बांधाहून त्याच्या बांधावरती जाते, रोज खुरपण करून आपल्या परिवाराची लेकरा बाळाची उपजीविका भागवते, ती सकाळी पहाटे 5 वाजता उठते, घरातलं सगळं काम आवरते, सगळं काम आवरून सकाळी देवपूजा केल्याशिवाय जेवणाला स्पर्श सुद्धा करत नाही. ही बाई प्रपंचाच्या दृष्टिकोनाने गरीब आहे पण परमार्थाच्या दृष्टिकोनानं श्रीमंत आहे. विठ्ठल
म्हणजे या वर्गाचा प्रपंच श्रीमंत आहे आणि या वर्गाचा परमार्थ गरीब आहे। याला प्रपंचाने जरी हे श्रीमंत असले तर परमार्थाच्या दृष्टिकोनाने थोडस पुढचं जाऊन बोलते, प्रपंचाच्या दृष्टिकोनाने ही लोक जरी श्रीमंत असली तर परमार्थाच्या दृष्टिकोनाने ही लोक भिकारी आहेत। विठ्ठल ही लोक भिकारीत। आमचे गुरुवर्य बाबा राऊत बाबा याच्या पलीकडे जाऊन सांगायचे, परमार्थाच्या प्रपंचाच्या दृष्टिकोनाने माणूस एवढा श्रीमंत आहे, एवढा श्रीमंत आहे, महाराष्ट्र विकत घेण्याची ताकद त्याच्यामध्ये, पण परमार्थाच्या दृष्टिकोनाने जर तो गरीब असेल तर समजायचं या युगामध्ये या मृत्यू लोकामध्ये त्याच्यासारखा दलिंदर दुसरा कोणी नाही। विठ्ठल त्याच्यासारखा पहिला वर्ग हा नुसता प्रपंचाने श्रीमंत आहे आणि दुसरा वर्ग हा परमार्थाने, तो आपल्याला शेवटला बघायचा आहे। हा वर्ग आहे नुसता परमार्थाने, पण तिसरा वर्ग जो आहे ना तो प्रपंचानेही गरीब आहे आणि परमार्थाने सुद्धा गरीब आहे। काही काही लोक बघा तुम्ही ज्यांच्या प्रपंचाचा सुद्धा मेळ नाही आणि परमार्थाचा सुद्धा मेळ नाही, दरवर्षी महिन्याला आषाढी वारी करतो, महिना वारी करतो, आषाढी वारी मध्ये जातो, महिना जीवनातला व्हायला घालतो, पण तिकडून येताना वाटाने वाटिलेले बिस्किटचे पुढे घरी घेऊन येतो। म्हणजे याचा परमार्थ कसा आहे? गरीब आहे। परमार्थ जर याचा श्रीमंत असता तर त्या बिस्किटच्या पुड्याला हात लावण्याची मानसिकता याची झालीच नसती। ज्या अर्थी घेतलेला बिस्किट पुडा हा घरी घेऊन आला त्या अर्थी याचा परमार्थ गरीब आहे। घरी आला, घरी आल्याच्या नंतर तो बिस्किट पुडा त्यानं तिथून आणला, त्याचा परमार्थ गरीब आहे, पण प्रपंच गरीब आहे हे कसं ओळखायचं? ज्या अर्थी त्याने वारीमध्ये वारीचा सहवास सोडून बिस्किटचा पुडा लाईनीला लागून घेतला आणि तो बिस्किट पुडा स्वतः न खाता घरी येताना लेकरा बाळाला घेऊन आला, याचा अर्थ असा निघतो याच्या मुलाबाळाला बिस्किटचे पुडे देण्याची याची अवकात नाही, म्हणून वाटानं वाटलेला बिस्किट पुडा हा घरी घेऊन आला, म्हणजे याचा प्रपंच सुद्धा कसा आहे? गरीब आहे। विठ्ठल परमार्थ जर श्रीमंत असता तर बिस्किटचा पुडा घेण्याची वृत्ती झाली नसती आणि प्रपंच जर गरीब असता तर घेतलेला बिस्किट पुडा स्वतः खाऊन संपून टाकला असता। तिथं घेतलेला बिस्किट पुडा व्यक्ती घरी घेऊन आला, याचा अर्थ याचा प्रपंच सुद्धा गरीब आहे। विठ्ठल दुसरा वर्ग प्रपंचानेही गरीब आहे आणि परमार्थानेही गरीब आहे, पण तिसरा वर्ग प्रपंचानेही श्रीमंत आहे आणि परमार्थानेही श्रीमंत आहे। कोण आहे प्रपंचाने? काही काही लोक प्रपंचाने खूप श्रीमंत आहेत, खूप श्रीमंत आहेत, एवढे श्रीमंत आहेत, भरगच्च श्रीमंत आहेत, पण प्रपंचाने जेवढे श्रीमंत आहेत तेवढेच परमार्थाकरता सुद्धा उदार आहेत। काही लोक, तुरळीक लोक परमार्थामध्ये देण्याकरता, परमार्थामध्ये वावरण्याकरता, आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी करण्याकरता सुद्धा काय ते तेवढेच उद्धार आहेत। एवढे उद्धार आहेत, एवढे उद्धार आहेत की त्यांच्या उद्धाराचा सुद्धा महाराज म्हणतात त्या उद्धारतेचा जर विचार केला परमार्थ आणि प्रपंच श्रीमंत, काही काही लोक एवढे संतासारखे उद्धार आहेत त्याचं महाराज प्रमाण देतात। घातला दुकान Yeah.
त्यांच्या दुकानामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते दान देतात। परमार्थाने जर श्रीमंत असेल तर तो ज्ञानदान देतो। काय ज्याचा परमार्थ श्रीमंत आहे त्याच्याकडे परमार्थाचा साधक मागायला गेला तो परमार्थाचं ज्ञान देऊन त्याला तृप्त करतो। आणि व्यवहाराच्या दृष्टिकोनाने श्रीमंत आहे, व्यवहारातली काही गोष्ट मागायला गेला तर व्यवहारामधल्या सुद्धा गोष्टीचं बिना मोल नाही घेत, काही न घेता त्याला दान देऊन तृप्त करतो, कारण त्याचा प्रपंच बी श्रीमंत आहे। मग कोण आहे असं परमार्थिकही दान करतो आणि प्रपंचकही दान करतो? कोण आहे असा याचा परमार्थही श्रीमंत आहे आणि याचा प्रपंचही श्रीमंत आहे? 52 संतांच्या मंडळीमध्ये जर शोधायचं ठरलं तर 51 संताला पाहिलं तर कोणाचाही प्रपंच श्रीमंत नाही, सगळ्यांचा प्रपंच मात्र गरीब आहे। पण या 52 संतांच्या मंडळीमध्ये एकच संत असे आहेत की ज्यांचा परमार्थही श्रीमंत आहे आणि प्रपंचही श्रीमंत आहे। सकळ संतांचा हा राजा, संतांचा हा राजा, ज्यांचा परमार्थ ही श्रीमंत आहे आणि प्रपंच सुद्धा श्रीमंत आहे। तो परमार्थ आणि प्रपंच निळोबारायने पाहिला आणि निळोबारायला कदाचित हा भंग सुचला असेल। सकळ संतांचा हा राजा का राजा आहे? ज्या अनेक जगामध्ये राजे आहेत, ज्ञानोबाराय ज्ञानाचे राजे आहेत, तुकोबराय वैराग्याचे राजे आहेत, भगवान कृष्ण परमात्मा प्रेमाचा राजा आहे, नामदेवराय भक्तीचे राजे आहेत। एवढे लोक सगळे राजे असताना सुद्धा या सगळ्या लोकांचा राजा नाथ महाराजाला एकट्याला घोषित करताना निळोबारायची जरा अधिकृत वाटत नाही का तुम्हाला? निळोबारायने थोडस अधिक बोलल्यासारखं वाटत नाही का? ज्ञानोबारायसारखा ज्ञानी असताना सुद्धा ज्ञानोबारायचा राजा नाथ महाराजाला निळोबाराय करतात, मग हा निळोबारायचा थोडासा अधिक बोलण्याचा प्रयास नाही का? नाही। ज्ञानोबाराय जरी ज्ञानाचे राजे आहेत तरी ज्ञानोबारायचा प्रपंच गरीब आहे। तुकोबराय जरी वैराग्याचे राजे आहेत तरी तुकोबरायचा प्रपंच गरीब आहे। नामदेवरायचं घ्या, नामदेवराय जरी प्रेमाचे भंडारी भगवंताच्या चरणाजवळ राहणारे संत आहेत तरी नामदेवरायचा प्रपंच सुद्धा गरीब आहे। किती गरीब आहे नामदेवरायचा प्रपंच सांगून जाईल मी तुम्हाला। एक दिवशी म्हणे नामदेवरायची मंडळी कपडे धुण्याकरता चंद्रभागेच्या तीरावर गेलेली आहे आणि त्याच पंढरपूर क्षेत्रामधला एक भगवत भक्त परिसा महाराज भागवत यांची पत्नी सुद्धा कपडे धुण्याकरता घाटावर आलेली आहे। दोन्ही संतांच्या मंडळीची भेट झाली आणि महिला मंडळ भेटले की त्यांच्यात काय शास्त्राची चर्चा असती का? गाथेची चर्चा असती का? ज्ञानेश्वरीची चर्चा असती का? महिला मंडळ भेटले एकामेकीला काय चर्चा असती त्यांची? तो काय चाललं, मग काय चाललं, तोय सासू कशी, तो नवरा कसा आहे, तोय बायको कशी, तो धीर कसा आहे, तो भाया कसा आहे। महिला मंडळ काय चर्चा करते आणि भरोसाच नाही महाराज। आता आम्ही फिरतो, आम्हाला फिरत असताना लोक काय करतात, गेले गेले बसा महाराज तुम्ही आतमध्ये लेडीज त्या लेडीज मध्ये बसल्यापेक्षा मला वाटतं घरी वरी स्लॅपवर नेऊन बसिलं तर एकटीला बरं होईल। एवढे प्रश्न विचारतात ते, एवढे गेले गेले लग्न झालं का, लेकरू बाळ आहे का, सासू आहे का, नवरा आहे का, बायको आहे का, एवढे प्रश्न।
अरे घरी महाराज आलेत, काय प्रश्न विचारावं महाराज, तुम्ही कोणाकडे शिकले, गाता आम्हाला हरिपाठ शिकवा, ज्ञानेश्वरी कशी वाचावी, महिला मंडळाने कीर्तनकार घरी आल्यावर प्रश्न केले पाहिजे, गाथा कसा वाचावा, ज्ञानेश्वरी कशी वाचावी, हरिपाठ कसा करावा, गीता कशी वाचावी, परमार्थ कसा करावा, देवपूजा कशी करावी, याचं थोडस ज्ञान आम्हाला द्या, असा प्रश्न महिला मंडळाचा घरी कीर्तनकार लेडीज आल्याच्या नंतर असावा. त्यांचं ते नाही. लग्न झालं का आपण नाही म्हणलं की मग म्हणणार करायचं का नाही, मग आता बरं आपण नाही करायचं, मग बाया तसं कुठं जमत असतं का, करावंच लागत. अगं थांब, पंचायती महिला मंडळांचं डोकं. आमच्या घरी एक पाहुणा यायचा बरं का, तुमच्याकडलं नाही आमच्या तिकडचं सांगते बरं का. आमच्या घरी एक पाहुणा यायचा, ते पाहुणा आमच्या दारात बसला की आमच्या आजोबाला नेहमी म्हणायचा, ही बाई म्हणजे काड्याची डबीच. काय म्हणायचं ते, बाई म्हणजे काड्याची डबी. मला आश्चर्य वाटायचं महाराज, मी लहान होते. आता तुमच्याकडलं नाही सांगत बरं का मावशी, तुम्ही काही राग मानू नका, तुमची शपथ तुमच्याकडलं नाही सांगत, आमच्या पैठणकडलं सांगते. ते म्हणे बाई म्हणजे काड्याची डबीच. आता मला लहान होते त्यामुळे मला तो प्रश्नच कळत नव्हता बरं का महाराज, मला कळत नव्हता. मग मी म्हणायचे हे नेमकं पाहुणा असा का म्हणत असेल. मग 2016ला मी गाडी घेतली आणि एक दिवशी पेट्रोल टाकायला गेले. पेट्रोल टाकायला पंपावर गेले, प्रत्येक माणूस यायचा आणि बाई पेट्रोल पंपाच्या बाहेर सोडायचा आणि आतमध्ये गाडी घेऊन यायचा. बाई पेट्रोल पंपाच्या बाहेर सोडायचा आणि आतमध्ये पेट्रोल टाकायला यायचा. मी म्हणायचे असं काहून झालं. मग पुढं पंपावर गेले, पंपावर गेल्याच्या नंतर तिथं एक पाटी होती, त्या पाटीला स्टँडवरती मांडलेलं होतं आणि त्या स्टँडवरच्या पाटीवरती वाक्य होतं, आग लावणारी वस्तू बाहेर सोडा. कळलं का तुम्हाला, याला 4Gची रेंज लागते, 3Gला मेळ नाही लागत याचा. विठ्ठल दोन संतांच्या मंडळी भेटल्या आणि दोन संतांच्या मंडळीने, आता ती नामदेवरायची पत्नी आणि ही परिसा महाराज भागवताची पत्नी. परिसा महाराज भागवताच्या पत्नीने नामदेवरायच्या पत्नीला विचारायला सुरुवात केली, अहो ऐकलत का मकर संक्रांतीचा सण आलाय म्हणे 2 दिवसावर. हो आलाय ना. मग झाली का सणाची तयारी, झाली का, मग तुमच्या घरी आणलं का गुळ, आणली का डाळ, आणले का तांदूळ, कशी चालली, घेतलं का लुगडं, तुम्हाला नेकलेस वगैरे केलं का. महिला मंडळाची संक्रांत आल्यावर तयारी ह्याच असतात, तुला कोणची साडी घ्यायची, मला कोणची साडी घ्यायची. तिकडं नवऱ्याचं काही का होईना संक्रांत घे. आमच्या गावात एक माणूस म्हणायचा, ब्राह्मणाकडे बाई गेली, संक्रांत कशावर आली, ते म्हणला कशावरच नाही, आपल्या डोक्यावर आली म्हणला. संक्रांतीचा सण आला की महिला मंडळाचं लय अवघड आहे महाराज त्यांचं. ते आमच्या गावात एक जणांना बायकोला साडी घेतली गेवराईमध्ये आणि आम्ही पाहिलं त्याला साडी घेताना, साडी घेतली आणि जेच पळायला लागला. आणि मी आवाज दिला, म्हणलं लय वागा, आता साडी घेतली, खरेदी झाली, पळाय का म्हणून लागला. ते म्हणला तुम्हाला नाही माहित महाराज. मी म्हणलं अरे पळाय का म्हणून लागला, घ्यायची ती साडी घेतलीच ना, आता संध्याकाळी जरी घरी गेला तर साडी, बोला ना, संध्याकाळी घरी गेला तरी साडी जाणारच आहे, दुपारा गेला तरी जाणारच आहे, घ्यायची ती घेतली, मग पळाय का म्हणून लागला. ते म्हणला तुम्हाला नाही माहित. अरे पळाय का म्हणून लागला, वागा घेतली ना साडी, आता देता येईल ना संध्या. अरे पळाय का म्हणून लागला. ते म्हणला महाराज घरी जाऊस तर जर फॅशन बदलली तर बायको पुन्हा घरून इकडं पाठव. एवढं अवघड आहे महाराज महिला मंडळांचं. ती नामदेवरायची मंडळीला विचारू लागली, परिसा भागवत महाराजांची मंडळी, घेतलं का गुळ, घेतली का डाळ, झाली का तयारी सणाची, घेतली का तुम्हाला साडी, आवाज कडक करा दादा, घेतली का तुम्हाला साडी. नामदेवरायच्या पत्नीनं परिसा महाराज भागवताच्या पत्नीकडे पाहिलं मायबाप, आणि नामदेवरायच्या पत्नीच्या डोळ्यातून टपकन अश्रू खाली पडले. लक्ष द्या थोडस, संताची परिस्थिती सांगते मी तुम्हाला. नामदेवरायच्या पत्नीच्या डोळ्यातून टपकन अश्रू खाली पडले आणि नामदेवरायची पत्नी सांगते, अहो कशाचं गुळ आणि कशाची डाळ आणि कशाचं लुगडं आणि कशाची तयारी सणाची. आमचे मालक अहो रात्र गळ्यात विना हातात चिपळ्या, अहो रात्र त्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये भजन करतात. आमच्या संसाराला काय संसार पण राहिलं का, आमच्या घराला काय घर पण राहिलं का, आमच्या घरात काही घर म्हणून राहिलं का, आमच्या घराला काही घर पण राहिलं नाही. आम्हाला सण माहिती नाही, आम्हाला वार माहित नाही, आला दिवस लोटतो कसा आणि जातो कसा, आम्हाला रोज तुकडा खायची पंचायत, सणाचं आमचा काही संबंध नाही. रडायला लागली नामदेवरायची पत्नी.
परिसा महाराज भागवताची पत्नी जवळ आली आणि परिसा महाराज भागवताच्या पत्नीने नामदेवरायच्या पत्नीचे डोळ्याचे अश्रू पुसले. अहो संतांची मंडळी होती ती आणि अश्रू पुसले आणि सांगितलं नका वाईट मानून घेऊ, नका करू दुःख, राहू द्या, शांत राहा, आम्ही आहोत ना तुमच्यासाठी, आम्ही सांभाळू तुम्हाला, नका दुःख मानून घेऊ, नका खेद करू. डोळ्याचे अश्रू पुसले आणि परिसा महाराज भागवताच्या पत्नीपाशी परीस होता, तो परीस घेतला आणि नामदेवरायच्या पत्नीला परीस दिला. न्या हा परीस आणि लावा तुमच्या घरातल्या लोखंडाला आणि करा तुमची मकर संक्रांती साजरी. नामदेवरायच्या मंडळीनं आग्रहास्तव परीस घेतला. नामदेवरायची मंडळी घाटावरून वर आली, घरातली कपडे वाळू घातली आणि नामदेवरायच्या मंडळीने पूर्वेकडून वाड्यामध्ये प्रवेश केला. हातामध्ये परीस घेतला, पूर्वेकडून प्रवेश करून पश्चिमेच्या द्वाराकडे गेली. पश्चिमेच्या द्वारापासून पुन्हा परीस पूर्वेच्या द्वारापाशी आली. हातामध्ये परीस आहे, पण त्या परीसाला लावण्या इतकं लोखंड घरात नाही, एवढी परिस्थिती नामदेवरायची गरीब आहे. विठ्ठल एवढे गरीब आहेत हे बाकीचे संत, पण नाथ महाराजांकडे पाहिलं तर नाथ महाराजांचा प्रपंच ही श्रीमंत आहे. किती श्रीमंती नाथ महाराजांची, तर महाराज म्हणतात नाथ महाराजांच्या श्रीमंतीचं काय वर्णन करावं. नाथ महाराजांची श्रीमंती एवढी श्रीमंती, नाथ महाराजाच्या काळामध्ये कशी श्रीमंती होती आम्हाला ज्ञात नाही, आम्हाला माहिती नाही, पण आज पैठण क्षेत्रामध्ये नाथ महाराजाची श्रीमंती किती आहे. नाथ महाराजांची श्रीमंती पाहिजे असेल ना तर पैठण क्षेत्रामध्ये फक्त 1 वर्ष वास्तव्य करा आणि आपल्या जीवनाला बसलेल्या कलाटणीचं वास्तव्य करा, मग कळेल तुम्हाला नाथ महाराज किती श्रीमंत आहेत. विठ्ठल जगामध्ये आळंदी आहे, त्र्यंबकेश्वर आहे, पंढरपूर आहे, देऊ आहे, या सगळ्या क्षेत्रामध्ये सर्वात अगोदर वात्सल्य भावावरती कृपा करणारं क्षेत्र म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त पैठण क्षेत्र आहे की लवकरात लवकर कृपा करून लवकरात लवकर त्याला वाट रूपीला लावणार. परमार्थही आणि प्रपंचही श्रीमंत करून घ्यायचा असेल तर त्याने पैठण मध्ये नाथ महाराजाला शरण जायचं. विठ्ठल याचा प्रपंच ही श्रीमंत आहे, याचा 3ऱ्या वर्गाचा आणि परमार्थ ही श्रीमंत आहे, पण 4थ्या वर्गाचा परमार्थ गरीब आहे आणि प्रपंच श्रीमंत आहे. तुकोबारायचा सुद्धा परमार्थ गरीब आहे आणि प्रपंच श्रीमंत. एक दिवशी तुकोबराय आपल्या दारामध्ये बसले आणि दारामध्ये बसलेले असताना तुकोबरायच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. हसू कळतं ना तुम्हाला? हसू उमटल्याला तुकोबरायच्या चेहऱ्यावरचं गावातल्या एका माणसानं पाहिलं. माणसाला माणूस हसल्याला बी चालत नाही आणि माणसाला माणूस रडल्याला पण चालत नाही. सोप्यातलं सोपं उदाहरण आहे. तुमच्या घरी काहीतरी तुमच्या जीवनामध्ये हानी झाली, तुम्ही रडायला लागले तर तुमचे मित्र काय म्हणते तुम्हाला? आज का म्हणून रडायला लागला, काय झालं म्हणतात का नाही? मित्र आहेत ना तुम्हाला. तुमच्या घरी नवरा बायकोचे भांडणं झाले आणि नवरा बायकोचे संध्याकाळी भांडणं झाले, तुम्ही राग दर्शनाला मंदिराकडे गेले, त्यावेळेस तुमचा चेहरा कसा राहील? पडलेला का हसलेला? कसा राहील माऊली? लग्न झालं ना तुमचं? झालं ना? जिवंत उदाहरण समोर बसलेले म्हणा. विठ्ठल तुमच्या नवरा बायकोचे भांडणं झाले, बायकोनी तुम्हाला मारलं. तुमच्याकडे मारतात का बायका? मारतात का नाही? मारते बाबा, तुमच्याकडे पण मारते. तुमच्याकडे मारते का नाही? मारते का नाही? अर्धे हो म्हणायला लागले, अर्धे नाही म्हणायला लागले. मग अर्ध्याचे लग्न झाले ना अर्ध्याचे राहिले काय? लग्न झाले ना सगळ्यांचे? लग्न झाले ना बाबा सगळ्याचे? तुमचे लग्न झाले का बसलेल्याचे सगळ्याचे? नाही झाले? कोणाचंच नाही झालं गावात? झाले का नाही लग्न? मग लग्न तुमचे झाले नाही हे काय फॉरेनहून आणल्या का इथं? हा, तुमचे लग्न झाले म्हणून ते इथं आल्या ना. मग आपल्या बायकोनी आपल्याला मारू नाही पण मारलं, आता काय करता? भांडण संसार आहे, ते भांड्याला भांड लागतच असतं. मारलं, आपण मंदिराकडे आलो, आपला मित्र आपल्याला भेटला, तो काय विचारतो, आज काय मिळे तुझा चेहरा लयच पडलेला. बरं यदा कदाचित दुसऱ्या दिवशी ते भांडणं मिटले, बायको म्हणली मारू नाही, मारलं मी, आता जाऊ द्या सोडून, समजा भांडणं मिटले. बरं का माऊली? भांडणं मिटल्याच्या नंतर तुमचा चेहरा कसा राहणार? तुमचे भांडणं होतेत ना घरी? होतेत ना?
हो दे ना. मग तुमच्या बायकोचे तुमचे भांडणं मिटले म्हणल्यावर तुमचा चेहरा कसा राहणार? हा, फ्रेश राहणार. मग भांडणं करीत जाऊच नका ना. तुमचा चेहरा कसा राहणार? फ्रेश राहणार. फ्रेश चेहरा राहिला की तुमचे मित्र काय म्हणणार? माऊली आज लयच खुश हो, काय मिळे. म्हणजे तुम्ही रडल्याला सुद्धा समाजाला जमलं नाही, तुम्ही हसल्याला सुद्धा समाजाला जमलं नाही. माणसाला माणूस रडका चालत नाही, माणसाला माणूस हसरा चालत नाही, आणि माणूस माणसाच्या नादाला लागल्याशिवाय राहत नाही. समाजाला माणूस हसका चालत नाही, समाजाला माणूस रडका चालत नाही, समाजाला माणूस वाईटही चालत नाही, आणि समाजाला माणूस चांगलाही चालत नाही. समाज वाईट म्हणला म्हणजे माणूस वाईटही होत नाही, समाज चांगला म्हणला म्हणजे माणूस चांगलाही होत नाही. माणूस चांगला आणि वाईट सिद्ध करण्याकरता त्याचे कर्म जेवढे साक्षीदार आहेत तेवढं जगात दुसरं कोणीच साक्षीदार नाही. माणसाला माणूस चांगला म्हणला म्हणून माणूस स्वर्गाला बी जात नाही, आणि माणसाला माणूस वाईट म्हणला म्हणून माणूस नरकालाही जात नाही. त्याला नरकाला आणि स्वर्गाला जाण्याकरता कर्म चांगले लागतात. कर्म झाले तेची भोग आले, कर्म झाले तेची भोग आले, बापाला घाबरला पाहिजे. काय? पापाला बापाला घाबरला ना माणूस की त्याच्याकडून वाईट कर्मच होत नाही. पण लोक पापाला भेना बापाला भेना. बापाची तर चप्पीच केली पार, बापाचा तर मेळच नाही लागला. बापाला 50च्या पुढं गेलं आणि पोरग 20 मध्ये आलं की ते बाप म्हणायचं, वडील म्हणायचा शब्दच विसरून गेले पोरग. आमचं मथार हा शब्द पुढे आलाय. माणूस पापाला घाबरना बापाला घाबरना म्हणून त्याचा परिणाम माणूसच्या 60च्या पुढे टिकच ना. तुमचं चांगलंय बाबा. आज तुमचं काय रनिंग चालू आहे? 81. अरे वा. आम्ही 81च्या काळामध्ये आमच्या पुण्यतिथ्या सुद्धा कोणी घालणार नाही. पुण्यतिथ्या सुद्धा आमच्या राहणार नाही, कारण 60 मध्ये आम्ही मरणार. आणि आमचे काय एवढे चांगले कर्म आहे का 20 वर्ष पोराने पुण्यतिथ्या घाला? नाही, शक्य नाही ती गोष्ट. काळाच्या ओघामध्ये बदलत चाललेत लोक. काळाच्या कर्माला भ्या, बापाला भ्या. अरे चंदनाच्या झाडाला कितीही विषारी सापानं विळका घातला तर चंदनाचं झाड कधी विषारी होत नाही. चांगले कर्म करत राहा. चांगले कर्म करत राहिले तर तुमच्या बापालाही मरण नावाची भीतीच राहत नाही. कर्माला भेलं पाहिजे. पृथ्वीवरती कितीही वनवा पेटला तर आकाशातली चांदणी कधी काळी होत नाही. पृथ्वीवरती कितीही वनवा पेटला तर आकाशातली चांदणी कधीही काळी होत नाही. चांगले कर्म करणारा माणूस असू द्या, त्याच्या जीवनामध्ये कितीही अडथळे निर्माण होऊ द्या, शेवटच्या काळात का होईना पण त्याचा चांगुल्यपणा सिद्ध झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबरायचा चेहरा पाहिला आणि त्या व्यक्तीने विचारलं, का हो तुकोबराय, शिवारात गेलं तर शेत नाही, गावात आलं तर घर नाही, बायको अन्न करता मेली, मुलं अन्न करता मेली, तरी तुमच्या चेहऱ्यावरती एवढं हास्य का? तुकोबरायने म्हणले, बाबा माझ्या चेहऱ्यावरती एवढं हास्य काय? शिवारात गेलो, शेत नाही, गावात आलं घर नाही, बायको अन्न करता मेली, मुलं बाळ अन्न करता मेले, पण आज माझ्या घरी पाहुणे आले. अभंगाचं पहिलं चरण. संत
सोपं आहे का महाराज? ते पेटी संपली ना, ती एवढं सोपं नाही. मी विनोदाने नेहमी सांगत असते, एखाद्या वेळेला कीर्तन करणं सोपं आहे. नेहमी विनोदाने सांगत असते, मृदंग वाजवणं सोपं आहे, कीर्तन करणं सोपं आहे, पण गाणं अवघड आहे महाराज. कस काय अवघड आहे सांगू का? सांगू ना. आता मृदंग वाजून वाजून जर मनगट दुखायला लागले तर घरी गेल्यावर बायकोला म्हणता येतं मनगट दुखायला लागले थोडे दाबून दि ग? म्हणता येतं का नाही? म्हणता येतं का नाही? इमानदारीने सांगा, म्हणता येतं का नाही? कीर्तन करून करून जर पाय दुखायला लागले, घरी गेल्यावर बायकोला म्हणता येतं उभा राहून राहून पाय दुखायला लागले थोडेसे दाबून दि बरं? म्हणता येतं का नाही? बरं म्हणून नरड दुखायला लागल्यावर का बायकोला म्हणाव का नरड दाबून दि? मग त्याच्यामुळे गाणं कसं आहे, अवघड आहे. आणि खरंच गाणं अवघड आहे बरं का. त्याला शिकता शिकता माझ्या 2-3 पेट्याचं सरपंच झालं. पण शिकलेच नाही मी, एवढी भारी. गाणं खरंच अवघड आहे. गाणं कुणाचं गोड लागत नाही, वाजवणं कुणाचं गोड लागत नाही, वक्तव्य कुणाचं गोड लागत नाही. वक्तव्य वाजवणं आणि गाणं गोड लागण्याकरता त्या साधकाच्या अंतकरणामध्ये प्रेमाचा ओलावा असला पाहिजे. गुरुवर्य राऊत बाबा आमच्या पाठामध्ये सांगायचे, साधकाचं गाणं कधी गोड लागतं, साधकाचं वाजवणं कधी गोड लागतं, कीर्तनकाराचं वक्तव्य कधी गोड लागतं. कीर्तनकाराचं वक्तव्य त्याच्या अंतकरणातलं हृदयातलं प्रेम त्याच्या ओठात आलं पाहिजे. ओठातल्या प्रेमाचा संताच्या वचनाला ओलावा झाला पाहिजे, त्यावेळेला त्याचं वक्तव्य गोड लागतं. वादकाचं सुद्धा तेच आहे. वाजवणारा साधक साधना करत असताना, त्या मृदंगावरती थाप टाकत असताना त्या साधकाच्या हृदयातलं प्रेम त्याच्या बोटात आलं पाहिजे. आणि बोटात आलेल्या प्रेमाचा आणि मृदंगाचा ज्या वेळेला स्पर्श होतो त्यावेळेला मृदंगाची कृपा त्याच्यावरती होते, आणि त्याच वेळेला त्याचा मृदंग गोड लागतो. गायकाचं सुद्धा तेच आहे. गायकाचं मोठ्याच्या मुखातलं वाणी आहे, गायकाचं सुद्धा तेच आहे. गायकाने गाणं गात असताना गायकाच्या हृदयातलं प्रेम आणि संताच्या हृदयातलं प्रेम एक झालं पाहिजे. गायकाच्या हृदयातलं प्रेम त्याच्या ओठात आलं पाहिजे, आणि ओठात आलेल्या प्रेमाचा संताच्या वचनाला त्याचा ओलावा लागला पाहिजे, तर त्याचं गाणं गोड लागतं. गाणं कुणाचं गोड लागन, आणि कुणाचं ऐकायला काय समाज गबाळ आहे का आपल्यासारखा? समाज कोणाचं ऐकत नाही, समाज कोणाचं बी ऐकत नाही. कोणी उठायचं, काय चाललंय इकडं संत प्रकरण चाललंय, ते म्हणतो बोलावं विठ्ठल गबाळे. जमत नाही. संत इकडं येण्याकरता, अनुसरून राहण्याकरता, समर्पक राहण्याकरता माणसाच्या रक्तात परमार्थ लागतो, रक्तात लागतो. कोणात बी नाही जमत त्याच्यामध्ये. कोणी किती लोक झाले होऊन गेले. आज आपल्या गावातीलच एक हरिभक्त पारायण मला आल्या आल्या त्यांनी माहिती दिली सप्ताह कमिटीने. विठ्ठल तात्या शिनगारे त्यांना जाऊन आज आपल्यामधून 10-12 दिवस झाले, पण 10-12 दिवस झाल्याच्या नंतर सुद्धा गावकऱ्याच्या आठवणीत त्यांचं नाव आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांच्या रक्तातला परमार्थ फळाला आला. विठ्ठल जगामध्ये रोज जन्माला किती येतात हे बी माहिती नाही, आणि रोज मरतात किती हेही माहिती नाही. प्रत्येक येणाऱ्या माणसाची स्थिती इतिहासाच्या यादीमध्ये नोंद होती असंही नाही, प्रत्येकाच्या जाण्याची इतिहासामध्ये तारीख नोंद होती, नाव नोंद होतं असंही नाही. काही निवडक माणसे असे त्यांची येण्याची बी तारीख इतिहासामध्ये आणि त्यांची जाण्याची सुद्धा तारीख इतिहासामध्ये. ज्या अर्थी 10 दिवसानंतर सुद्धा गावाच्या आठवणीमध्ये विठ्ठल तात्या आहे. हा हा उद्या 9 आहे, 9 दिवसाच्या नंतर सुद्धा व्यक्ती महत्व आठवणीत आहे. तर आज म्हणावं लागेल आपल्याला, मिलते नहीं तुमसे तो कोई गम नहीं, मिलते नहीं तुमसे तो कोई गम नहीं, दूर रहकर भी भूलने वाले हम नहीं. मिलते नहीं तुमसे तो कोई गम नहीं, दूर रहकर भी भूलने वाले हम नहीं. मुलाकात नहीं होती आपसे तो क्या हुआ, आपकी याद तो मुलाकात से कम नहीं. म्हणावं लागेल विठ्ठल. का तुकोबराय तुमच्या चेहऱ्यावर हसू काय तुकोबराय म्हणतात. माझ्या घरी पाहुणे आले. कोण पाहुणे आले तर संत नावाचे पाहुणे आले. मग संत नावाचे पाहुणे आले तर याच्यात विशेष काय, संत कुणाच्या घरी येत नाही.
संत कुणाच्या घरी येत नाही, संत कुणाला भेटत नाही. ज्याला भेटतात त्याला कळत नाही, ज्याला कळतात त्याला भेटत नाही. तुकोबराय म्हणतात संत मला भेटले, कळले आणि माझ्या घरी आले, माझ्या घरी आले म्हणून माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे. बोलता बोलता तुकोबरायच्या चेहऱ्यावरती खिन्नता उमजली. मग आनंद आहे, आता खिन्नता कशाची? तर महाराज म्हणतात त्यांची पूजा कशाने करू? कसयाने पूजा करू, रथयाशी धरू पूजा काही माणसं दिसायला असतात आणि काही माणसं असायला असतात. कळलं तुम्हाला? आहे का नाही? काही माणसं दिसायला असतात आणि काही माणसं असायला असतात. ते दिसायला भीत आणि असायला भीत. हे नाही कळलं तुम्हाला? मला आल्या आल्या वाटलं बाबा उगाच माईक घेऊन उभा राहिले ग, पण ते छोटा पाकिट बडा धमाक. काही काही माणसाच लय अवघड आहे. पाहायला गेलं तर काहीच मिळ नाही आणि त्यांच्याकडे पाहिलं की ते एवढे करामती निघते. अरे बाप, काही काही लोक लय करामतीत. आमच्या गावात एका माणसात दुखायला लागलं, दवाखान्यात गेला. डॉक्टर म्हणलं काय झालं? काही नाही म्हणे, मी आंघोळ केली की अंगच ओलं होतं. काय म्हणे ते? दवाखान्यात गेलं, डॉक्टर म्हणले काय झालं? काय झालं बाबा, काय दुखायला लागलं? म्हणे मी आंघोळ केली की अंगच ओलं होतं. अहो बाबा, आणखीन काय होतं? काहीच नाही म्हणे, मला जेवण केलं की भूकच लागत नाही. आणि काय होतं बाबा, मी झोपी गेलो की मला दिसतच नाही. आणखीन काय होतं? डॉक्टर लय चॅप्टर होता. डॉक्टर म्हणला तुझ्यासारखे लय म्हातारे वाट लावले मी, तुला झोपी गेलं की दिसत नाही, आंघोळ केलं की अंगवल होतं, जेवण केलं की भूक लागत नाही ना. या सगळ्या गोष्टीवर एकच औषध आहे, तू संध्याकाळी उन्हात बसत होता. कळालं का तुम्हाला? काही काही लोक लयच करामती हो. आमच्या गावात एका माणसाने हॉटेल टाकली. काही काही लोक एवढे विचित्र काय बोलते आता, कधी बोलते काय बोलते काही मिळच नाही. आमच्या गावात एक माणसाने वारकात टपरी टाकली. वारकाच्या माणसाने वारकाची टपरी टाकली. वारकाच्या माणसाने एक माणूस गावातला दाढी करायला गेला. त्या वारकाने त्याच्या दाढीला साबंगी पण लावली. मग आता यांनी गप बसाव ना, दाढी करायला लागला ना माणूस, गप बसाव ना, शांत बसाव, कशाला बोला. पण करामत माणसाच्या गुण, अंगातला गुण गप बसून येत नाही. साबंगी पण लावली त्या वारकाच्या माणसाला. म्हणे करे तो कधी गाढवाची दाढी केली का? आता ते वारकाचे माणसं बोलायला चतुर असतात महाराज. जुने लोक म्हणायचे वारकाचे माणसं चाबरे, पण चतुर असतात ते बोलायला, चाबरे नसतात, चतुर असतात महाराज ते बोलायला. करे तो कधी गाढवाची दाढी केली का? ते वारकाचा माणूस असा चतुर होता, ते म्हणला पहिलीच बारे. कळलं का नाही कळलं? चतुर असतात महाराज ते लोक. म्हणून माणसाने कधी बी बोलताना, आता टपरी टाकली त्यानं, दुकान हॉटेल टाकली. आमच्या गावात एका माणसाने हॉटेल टाकली. हे दुकानात हॉटेलमध्ये गेलं, खटाड 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 ते टेबल वाजायला लागलं. ते हॉटेलवाल्याचा जीव दाढी गेला. ते म्हणला सकाळ सकाळ धंद्याचा टाइम आहे, कशाला टेबल वाजायला लागला? ते म्हणला काय तुझ्याकडे गरम गरम काय घ्यायचं तर सांग म्हणे. ते म्हणे चाय, याच्यापेक्षा गरम काय? ते म्हणे दूध आहे, याच्यापेक्षा गरम वडापाव, याच्यापेक्षा गरम भजे, याच्यापेक्षा गरम पुरी भाजी. हॉटेलवाल्याचा जीव ताळीला चालला ना, घ्यायना काहीच नुसत्या पंचायती. याच्यापेक्षा गरम रसावडा, याच्यापेक्षा गरम मिसळ पाव, याच्यापेक्षा गरम. ते हॉटेलवाला म्हणला इस्तुई.
लहान मग गेलं ते बी तावा तावात कैची दिसतो घेतला ना आलं घेऊन यांनी खिशातली बिडी काढली पेटीली निघून गेले लई लोक कलाकार आहेत महाराज जगामध्ये महिला मंडळाचं सुद्धा एक बाई पायरीहून पडली दवाखान्यात गेली पाय मुरगाळा चांगला डॉक्टर म्हणला मावशी चांगलाच पाय मुरगाळा याचा फोटो काढावा लागतो ती म्हणती बाया डॉक्टर मला काय माहित मी चैन घालून नसते वय आले जगात लोक जगात लोक लय करामती हो एक बाई 3.5 क्विंटलची दवाखान्यात गेली डॉक्टर आपल्याला वजन कमी करायचं म्हणे किती क्विंटलची 3.5 क्विंटलची बाई दवाखान्यात गेली म्हणली डॉक्टर आपल्याला तुम्हाला असले फवारे लागतात डॉक्टर आपल्याला वजन कमी करायचं डॉक्टर म्हणे तुम्ही किती पोळ्या खाता ती म्हणली 6 पोळ्या खाते भात किती खाता 4 प्लेट खाते बरं भाजी किती प्लेट खाता 4 प्लेट खा डॉक्टर म्हणे सोपा औषध मावशी एका मिनिटात सांगतो म्हणे तुम्ही 6 पोळ्या खातात ना यातल्या 3च पोळ्या खा तुम्ही 4 प्लेट भाजी खाता ना यातल्या 2च प्लेट भाजी खा 4 प्लेट भात खाता ना यातल्या 2च प्लेट भात खा बाई म्हणती डॉक्टर औषध कधी घ्यायचं जेवण झाल्यावर का जेवणाच्या आधी आता जमलं म्हणजे आता कसं डोकं लाव या लोकांसंग डोकंच लागत नाही तुकोबरा म्हणले बाबा माझा चेहरा आनंदात आहे संत नावाचे पाहुणे माझ्या घरी आले पण माझा चेहरा खिन्न काय त्यांची पूजा करण्याकरता माझ्याकडे काही नाही कारण माझा प्रपंच गरीब आहे पण परमार्थ किती श्रीमंत आहे त्यांचे चरण माझ्या हृदयात धारण करतो चरण कुणाला हृदयात धारण करता येत नाही चरण हृदयामध्ये धारण करण्याकरता व्यक्तिमत्व अधिकारी लागतं आणि अधिकार संपन्न लागतं तरच चरण हृदयामध्ये धारण करता येतं गुरुवारी चंद्रशेखर महाराज पाठामध्ये एक दृष्टांत सांगायचे चरण हृदयामध्ये कुणाला धरता येत नाही या जगाच्या पाठीवर चरण हृदयामध्ये ठेवायचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर भगवान कृष्णाच्या राधेमध्ये राधेचं कृष्णाचं प्रेम म्हणे कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले आणि भगवंताचं राधेचं एवढं प्रेम जडलं भगवान परमात्म्याचं गोकुळामधलं राहण्याचा काळ संपला भगवान परमात्मा द्वारकेला गेले भगवंताचं प्रेम राधेवर आहे आणि भगवंताचं लग्न सोहळा कोणासोबत झाला रुक्मिणी सोबत लग्न प्रेम राधेवर आहे आणि लग्न सोहळा मात्र रुक्मिणी आई साहेबासोबत आहे तेव्हापासून परंपरा पडली की प्रेम एकावर लग्न एकासोबत प्रेम एकावर आहे आणि लग्न एका सोबत आहे तेव्हापासून विरहात देव विरहात गेला तुमची आमची काय कथा घेऊन बसले आहे का नाही बाबा लग्न करायची इच्छा होती एकी संग झालं तिसरी संघ मग विरह आहे का नाही एवढ्या देवाच्या बापाला विरहात जावं लागलं तुमचं आमचं काय घेऊन बसले महाराज मिळालं तिच्यात आनंद माना मारू नाही तर झोडू नाही तर पकडू पण बरी म्हणायचं आहे का नाही बरी म्हणायचं भगवंताचं लग्न झालं रुक्मिणी आई साहेबासोबत पण तेव्हापासून भगवान विरहामध्ये राधेच्या भगवंताचं लग्न झालं पण भगवंताने मनुष्य धर्माचं पालन म्हणून लग्नाचा स्वीकार केला पण इकडे राधा नुसतं शरीर राधेच आहे राहिला राधा शरीराने वृंदावनामध्ये कामामध्ये सुध नाही बुध नाही राधेचं पूर्ण लक्ष असणार तिकडं केंद्रित झालेले भगवान कृष्ण परमात्म्याकडे हातवरती करा सर्वांनी वाट्यावर बसलेले हातवरती करा सर्वांनी टाळी वाजवा कृष्ण परमात्म्याचा विवाह सोहळा रुक्मिणी आई साहेबांसोबत झालाय आणि राधा मात्र वृंदावनामध्ये देवाची वाट पाहते भगवंताचा शरीराचा विवाह सोहळा रुक्मिणी सोबत झालाय पण भगवंताच्या मनाचा विवाह सोहळा मात्र राधेसोबत आवाज द्या दादा मला भगवंताच्या मनाचा विवाह सोहळा मात्र राधेसोबत झालाय जेव्हा भगवान परमात्मा राहिला मथुरेत पण भगवंताचं पूर्णपणे लक्ष असणार राधेकडे राधा राहिला शरीरामध्ये वृंदावनात पण राधेचं पूर्ण लक्ष असणार केंद्रित भगवंताकडे भगवंताचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर सारखं रुक्मिणी आई साहेब आणि भगवान परमात्मा एकांतात बसले की भगवंताने सांगायचं राधाशी टाळी वाजवा मायबाप राधाशी राधा तशी माझी राधा सारखं आपल्या नवऱ्यानं दुसऱ्या बायकोची स्तुती केलेली कोणत्या बायकोला सहन होते महाराज
त्याच बाईला नाही, रुक्मिणी आई साहेबांना तो विरह ऐका सारखं ऐकायच्या. एक दिवशी रुक्मिणी आई साहेब देवाला संवाद करतात, देवा कधी कधी मला असं वाटतं म्हणे मी तुमची बायको न होता प्रियशी झाले असते तर बरं झाले असते, कारण तुमचं शरीर मला मिळालं देवा पण मन नाही मिळालं. राधेच्या विरहामध्ये राहणारा भगवान परमात्मा रुक्मिणी आई साहेब ताळी महिला मंडळ एक दिवशी विहार करत 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 वृंदावनामध्ये आले म्हणे. आणि वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर राधेची स्तुती ऐकून ऐकून, ज्या राधेची स्तुती रुक्मिणी आई साहेब रोज ऐकत होत्या, त्या राधेची भगवंताची वृंदावनामध्ये भेट झाली. देवानं राधेला पाहिलं, देवाच्या डोळ्यातून गळा 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 अश्रू व्हायला लागले. राधेनं देवाला पाहिलं, राधेनं देवाला पाहिल्या बरोबर राधेच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. पण जाऊन भेटता येईना, बोलता येईना, मिठी मारावी इच्छा झाली पण जाता येईना, कारण संसाराचा प्रतिबंध आहे. राधेची आणि रुक्मिणीची ओळख झाली आणि बोलता बोलता रुक्मिणी आई साहेब बोलून गेल्या, अहो ऐका ना राधा, आम्ही काही दिवस या ठिकाणी वास्तव्याला आहोत, एखाद्या दिवशी या आमच्याकडे चहा प्यायला. 2-3 दिवसाचा कालखंड लोटला गेला. एक दिवशी राधा वृंदावनामध्ये ज्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी आई साहेब राहतात त्या ठिकाणी चहा घेण्याकरता गेली. राधेला सूत नाही, राधेला भूत नाही, कोण काय करताय कसं करताय, सारखं मी राधा तो कृष्ण, मी राधा तो कृष्ण, मी राधा तो कृष्ण. टाळी वाजवा मायबाप, सारखं लक्ष केंद्रित आहे. रुक्मिणी आली, रुक्मिणी आई साहेबांना राधेला पाहिलं बसण्याकरता हसन दिलं, पण आपला नवरा रात्रंदिवस तिचे गुणगान गातोय. त्या द्वेषाच्या पोटी रुक्मिणी आई साहेबानं दूध उकळायला टाकलं म्हणे आणि उकळणाऱ्या दुधाला कडकड 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 असणारी उकळी फुटली. उकळणारं दूध एका पेल्यात टाकलं आणि राधेला प्यायला दिलं. राधेनं तो दुधाचा पेला घेतला, उकळत्या दुधाचा पेला घेतला, गट 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 राधा पिऊन गेली, कारण तिला सुधच नाही महाराज. राधा दूध पिऊन निघून गेली. तेवढ्या वेळात भगवान आले, अगं रुक्मिणी ऐकतेस का, माझ्या पायाची आग होते ग, माझ्या पायाला 10 फुटला ग रुक्मिणी ऐक ना ग, माझ्या पायाची आग होते ग रुक्मिणी ऐक ना ग, अगं काहीतरी कर ना ग, हा 10 फुटला याला शांत कर ना ग, अगं रुक्मिणी पाहे ना ग. देव रडायला लागले. रुक्मिणी आई साहेब म्हणते, अहो तुमच्या पायाला काही बोललं का, तुमच्या पायाला कशाची जखम झाली का. अगं नाही ग रुक्मिणी, काही बोललं नाही, काही जखम झाली नाही ग, मग तुमच्या पायाचा 10 का फुटतो. देवानं ओळखलं आणि देवानं विचारलं, रुक्मिणी ऐकलं, मी बाहेर गेल्याच्या नंतर माझ्या पश्चात राधा आली होती. हो आली होती. तू तिच्यासोबत काही अन्याय केला का रुक्मिणी. हो केला देवा, तुम्ही सातत्यानं तिचं वर्णन करायचे, मला सहन नाही झालं देवा, आणि त्या द्वेषाच्या पोटी उकळणारं दूध मी तिला प्यायला दिलं देवा, आणि तिला देण्याच्या नंतर सुद्धा ती येडी राधा, तिला सूत नाही बूत नाही, ते उकळतं दूध घाट 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 पिऊन घेतलं. देव म्हणतात त्यामुळंच ग रुक्मिणी, त्यामुळंच ग माझ्या राधेनं उकळतं दूध पेलं ग रुक्मिणी, आणि त्यामुळे माझ्या पायाचा 10 फुटला ग, माझ्या चरणाची आग सुटली. रुक्मिणीला काही कळलं महाराज. रुक्मिणी आई साहेबांना विचारला, हो दूध देणारी मी आहे, पेणारी राधा आहे, ज्या हातामध्ये ग्लास घेतलाय तो हात तिचा आहे, ज्या ओठानं दूध पेली ते ओठ तिचे, ज्या पोटात दूध गेलं ते पोट तिचं आहे, ते हृदय तिचं आहे, तुमच्या पायाची आग होण्याचा संबंध काय. भगवान म्हणले, हे तुला नाही कळणार ग, प्रेम करण्याकरता प्रेमच व्हावं लागतं, प्रेमाची व्याख्या करण्याकरता प्रेमच व्हावं लागतं. प्रेम कुणाला होऊच नये, झालं तर त्या 2 व्यक्तीचं मिलन होऊ नये, आणि मिलन झालं तर पुन्हा विरह होऊ नये. तुला नाही कळणार ही प्रेमाची भाषा. हृदय तिचे, ओठ तिचे, हात तिचे, पोट तिचे, सगळं तिचं असताना ज्या हातानं दूध पेली, ओठानं दूध पेली,
गेलेलं दूध तिच्या हृदयामध्ये आलं आणि त्या हृदयामध्ये राहणारे चरण मात्र माझे ग माझे. म्हणून माझ्या पायाची आग होते. तुझ्या जवळ असताना सुद्धा चरणाला स्पर्श करण्याचा सुद्धा अधिकार तुझा नाही. राधा माझ्यापासून दूर असताना सुद्धा रात्र दिवस हे माझे चरण तिच्या हृदयामध्ये वास करतात. यालाच राधा म्हणतात. एक बार तो राधा बनकर देखो. माऊली म्हणले ताई मी इकडं गुंतलेलोय मला येता येत नाही. मी म्हणलं त्या लोकाला सांगा माझ्या बहिणीचं कीर्तन आहे मला गेल्याशिवाय पर्याय नाही. खूप गोड आवाज आहे माऊलीचा. कधी ही देणगी ईश्वर कोणाला देईल काही सांगता येत नाही. राहायला हृदय मात्र माणसाचं चरण ठेवण्याकरता अधिकार तुकोबराय म्हणतात. माझा प्रपंच गरीब आहे परमार्थ श्रीमंत आहे. एखाद्या टायमाला प्रपंच गरीब राहिला ना महिला मंडळ चालल ईश्वराला पण परमार्थ श्रीमंत राहिला पाहिजे. ज्याचा परमार्थ श्रीमंत आहे ज्ञानोबरायचा परमार्थ श्रीमंत आहे म्हणून आज ज्ञानोबरायचं नाव इतिहासामध्ये. तुकोबरायचा परमार्थ श्रीमंत आहे म्हणून आज तुकोबरायचं नाव इतिहासामध्ये. नाथ महाराजांचा परमार्थ श्रीमंत आहे आज म्हणून त्यांचं नाव इतिहासामध्ये. परमार्थाच्या दृष्टिकोनाने जेवढी संत मंडळी वीर पुरुष वीरांगना आहेत यांचा परमार्थ श्रीमंत आहे. श्रीमंत लेखो जगामध्ये खूप आहेत पण कुणाचं नाव इतिहासामध्ये नाही. श्रीमंत स्त्रिया जगामध्ये खूप आहेत पण प्रत्येक स्त्रीचं इतिहासामध्ये नाव नाही. एक स्त्री या जगामध्ये अशी जिच्या हातातला चुडा गेला गळ्यातलं मंगळसूत्र गेलं पायातली जोडवे गेले भांगातलं सिंदूर गेलं कपाळावरचं कुंकू गेलं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी गेल्याच्या नंतर राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक पदवी प्राप्त करून घेणारी एकमेव स्त्री म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. एकमेव स्त्री इतिहासाच्या पानावर आहे. एखाद्या बाईनं क्रांती गाजली असेल नवऱ्याचा हात तिच्या पाठीवर असेल. एखाद्या बाईनं क्रांती गाजवली असेल पतीचा हात तिच्या पाठीवर असेल. जिचा नवरा गेलाय पती गेलाय पोटची औलाद गेली आणि एवढ्या सगळ्या औलादी गेल्याच्या नंतर सुद्धा घरामध्ये राजाचा कारभार खांद्यावर आहे आणि एवढं सगळं जाऊन सुद्धा खचली नाही वोकली नाही कुणा पुढे झुकली नाही. तलवारी सारखे मानेचा कणा ताट का ताटे तिला माहिती आहे आपण ज्या घरामध्ये जन्माला आलो हे घर एका सरपंचाचं आहे शिंदे घराण्याचं आहे. आपण ज्या संसारामध्ये जन्माला आलो ज्याची पत्नी म्हणून जन्माला आलो हे घर म्हणजे पेशवाचा सरदार छत्रपतीचा सरदार म्हणजे मल्हारराव होळकराचं माहिती तिला. झुकली नाही वाकली नाही कुणासमोर कधी गुडघा सुद्धा टेकला नाही आणि त्या कुळामध्ये आपल्या सर्वांचा जन्म त्या राष्ट्रामध्ये आपल्या सरकारांचा जन्म. अरे चंद्रगुप्त मौर्य म्हणजे काय सामान्य व्यक्तिमत्व आहे काय. जगाच्या पाठीवर अनेक बुद्धिवान होतील अनेक बुद्धिवान जातील अनेक राजे होतील अनेक राजे जातील पण या जगाच्या पाठीवर चंद्रगुप्त मौर्य सारख्या सामान्य कुळामध्ये आणि धनगराच्या जातीमध्ये मेंढ्या मागे पळणाऱ्या समाजाच्या जातीमध्ये जन्माला आलेला चंद्रगुप्त मौर्य एकमेव बुद्धिमान राजा असा आहे की ज्याच्याकडे चाणक्यानं म्हणावं ए चंद्रगुप्त मौर्य तू माझा विद्यार्थी होशील का. भीक मागावी गुरुजीनं चंद्रगुप्त मौर्याकडे की काय माझा विद्यार्थी होशील का. काय असेल त्याची बुद्धी काय असेल त्याची मानसिकता काय असेल त्याची चातुर्य काय असेल त्याच्या शरीराचं चातुर्य काय असेल त्याच्या
बुद्धीचं चातुर्य थोडासा विचार करा. एका ब्राह्मणाचा मुलगा पांडित्य करणं साहजिक आहे, एका शिक्षकाच्या मुलगाने शिक्षक होणं साहजिक आहे, एखाद्या ब्राह्मणाच्या मुलाने बुद्धिवान होणं साहजिक आहे. पण ज्या समाजाकडे समाज दृष्टिकोनाने पाहतोय, येडा धनगर म्हणून पाहतोय, मेंढीपाळ म्हणून पाहतोय, येड्याशिवाय दुसरा शब्द ज्या समाजाकरता वापरत नाही. अरे सांगून द्या त्या लोकाला, सांगा त्या लोकाला, या येड्या धनगराच्या कुळात जन्मला चंद्रगुप्त मौर्य, या येड्या धनगराच्या कुळात जन्मला मल्हारराव होळकर, या येड्या धनगराच्या कुळात जन्मले यशवंतराव होळकर, या येड्या धनगराच्या कुळात जन्मले मानकोजीराव शिंदे, सुभेदार, सरदार, आणि या येड्या धनगराच्या कुळात जन्माला सद्गुरू श्री मामा बाळू मामा सारखे संत जन्माला घालणारे कुळ आहे. सांगा त्या लोकाला, धनगर म्हणजे सामान्य नाही, धनगर म्हणजे सोपी भाषा नाही. धन या शब्दाचा अर्थ आहे धन, आणि आग्र या शब्दाचा धनाचा आगार ज्या समाजामध्ये साठवला जातो तो म्हणजे धनगर. धनगर म्हणजे काय? धनगर येडा नाही, धनगर गबाळ नाही. धनगर म्हणजे काय? अरे दुसऱ्या समाजातल्या पुरुषानं क्रांती केली असेल, दुसऱ्या समाजानं अनेक पद्धतीच्या क्रांत्या केल्या असतील, धनगर कुळ म्हणजे किती ज्येष्ठ. अहो दुसऱ्या समाजातल्या पुरुषांनी क्रांती केल्या काय? आमच्या समाजातल्या तिच्या जोड गेलंय, मंगळसूत्र गेलंय, गळ्यातलं मंगळसूत्र गेलंय, पायातलं जोडवं गेलंय, चैन गेलेत, हातातला चुडा गेलाय, भांगातला सिंदूर गेलाय, कपाळावरचं कुंकू गेलंय. एवढं सगळं गेलेलं असताना सुद्धा न्यायमूर्ती प्राप्त पदवी करून घेणारी पुण्यश्लोक अहिल्या आमच्या धनगर कुळातली. स्त्री पुरुष नाही, लक्षात असू द्या. आमच्या धनगर कुळातल्या बाया पुण्यश्लोक पदवी प्राप्त विधवा अवस्थेत करून घेऊ शकतात. पुरुष काय करू शकत नाही, पुरुष काय करू शकत नाही. पुरुषाकडे अरे काय न्याय व्यवस्था आहे त्या इंदोरची. थोडस सांगू का टाइम असेल तर, का चलू पुढं करायचं का जय विठ्ठल? तुमचा आग्रह मला कळतंय, वेळ झालाय म्हणून. का चालायचं पुढं? विठ्ठल विठ्ठल अरे काय न्याय व्यवस्था आहे त्या इंदोरची. अहिल्या देवीचा काळ आहे, इंदोरची सगळी जबाबदारी खांद्यावरती आहे. सासरा गेला, नवरा गेला, पोटचा पुत्र गेला, इंदोरची सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. काय न्याय व्यवस्था आहे महाराज त्या इंदोर मध्ये. आजही तुम्ही गेले तर काय जन्माला आलात, एका टायमाला जेजुरीला जाता नाही आलं जाऊ नका, एका टायमाला आळंदी पंढरपूर करता नाही आलं करू नका. कधीतरी जाऊन पहा त्या इंदोर मध्ये, जाऊन तो न्याय व्यवस्थेचा बाजार तळ पहा, आणि चौंडीला जाऊन त्या मातेच्या भूमीचं दर्शन घ्या. जे जीवन सार्थक होईल, आपल्या कुळाचं जीवन सार्थक होईल. काय त्या इंदोरचा दरबार आणि काय त्या इंदोरची न्याय व्यवस्था. अहिल्यादेवी होळकरांच्या काळामध्ये त्यांची न्याय व्यवस्था अशी होती म्हणे. आता अहिल्यादेवी सांगायची म्हणलं ना, असं मोकळं मैदान पाहिजे 2-4 तासाचं, मग खेळता येतं महाराज. काय मजा येते मग त्याच्यामध्ये. आपल्याकडं गबाळ्याचा बाजार नुसता गबाळ्याचा बाजार झालाय. अहिल्यादेवी होळकरांची जयंती असेल, चंद्रगुप्त मौर्याची जयंती असेल, अरे कोणीतरी अनाचरित्रकार कथाकार त्याच्याकडून ऐका. अहिल्यादेवी म्हणजे काय? धनगर कुळाचा कधीतरी इतिहास पहा, कधीतरी त्याचा पन्ना पलटा, आणि त्या पन्न्याकडे पलटल्याच्या नंतर कळ तुम्हाला धन म्हणजे काय आणि गर म्हणजे काय. त्याचा पन्ना पलटा. पन्ना पलटीनातच तुम्ही, पन्ना पलटायची तयारीच नाही. नुसता पिवळा गाडीला बांधायचा आणि गावात चक्र हाणायच्या म्हणजे काय? अहिल्यादेवी होळकरची जयंती का? भंडारा उदाळणं म्हणजे काय जयंती का? जय मल्हार म्हणलं म्हणजे काय स्वाभिमान आहे का? जय अहिल्या म्हणलं का म्हणजे काय स्वाभिमान आहे का? कोण अहिल्या, कोण मल्हारराव, कोण यशवंतराव, कळले पाहिजे आपल्याला. कळले पाहिजे आपला इतिहास, कळला पाहिजे आपला इतिहास, ज्ञात असला पाहिजे आपल्याला. अहिल्यादेवी होळकरांची न्याय व्यवस्था तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये सांगते. काय न्याय व्यवस्था आहे महाराज अहिल्यादेवी होळकरांची. त्यांची न्याय व्यवस्था होती मग तुकोबरायचं या ठिकाणी प्रमाण लागू पडतं. गेले दिगंबर ईश्वर, गेले दिगंबर ईश्वराय भक्ती, गेले दिगंबर ईश्वराय भक्ती, ईश्वर
घंटा बांधलेला आहे आणि न्याय व्यवस्था अशी आहे कुठल्या सरदाराकडे जर न्याय मागितला तर सरदार माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कुठल्या प्रधानाकडे न्याय मागितला तर माझ्याकडे प्रधान लवकर पोहोचू शकत नाही। माझ्या या इंदोरमध्ये कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे, म्हणून ज्याच्यावर कोणावर अन्याय होईल त्याने कोणाकडे निरोप न देता या बाजार तळामध्ये बांधलेल्या घंट्याचा घंटा वाजवायचा, त्याला न्याय मिळवून दिला जाईल अशी घोषणा आहे। अहिल्यादेवी होळकरांचा गाव आहे तो घंटा वाजलाच नाही, कारण अहिल्यादेवी न्यायमूर्तीचा दरबार आहे तो, तिथं कोणावर अन्याय झालाच नाही। बाजार तळामध्ये घंटा आहे, वर्षानुवर्ष गेली घंटा वाजत नाही, पण एक दिवशी मध्यरात्रीची वेळ आहे, भर 2 वाजलेली आहे आणि 2 वाजता सुमारामध्ये ती घंटा घाण 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 2 वाजता घंटा वाजायला लागली। सगळं इंदोर जागी झालं। अरे कोण आहे इंदोर मध्ये, कोणावरती अन्याय झाला या न्यायमूर्ती मातेच्या दरबारामध्ये, कोणावरती अन्याय झाला? सगळं इंदोर एकत्रित आले, रात्रीचे 2 वाजलेले, सर्व इंदोर बाजार तळामध्ये उभा राहिले। अहिल्यादेवी होळकर सुद्धा सिंहासन मांडून बाजार तळामध्ये उभा राहिल्या। पाहतात तो घंटा वाजवणारा कोणता स्त्री नाही, घंटा वाजवणारा कुठला पुरुष नाही, घंटा वाजवणारी मुलगी नाही, घंटा वाजवणारा मुलगा नाही, घंटा वाजवणारी एक गाय आहे आणि त्या गायीनं त्या घंट्याचा दोंडा धरलेला आहे आणि गाय दोरं ओढते, घन 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 घंटा वाजतोय। अरे लोक पाहतात, अहिल्यादेवीनं त्या घंट्याकडे पाहिलं आणि विचारलं प्रधानजीला, प्रधानजी कोण आहे त्या घंटा वाजवणारे? मासाहेब गाय आहे, काय झालं त्या गाईला? मासाहेब या बाजार तळामध्ये तिने काल एका बछड्याला जन्म घातला होता आणि तिच्या बछड्याला कोणीतरी रथाखाली चिरडून मारले। तिच्या बछड्याला चिरडून मारल्यामुळे ती माय ती गाय तुझ्याकडे न्याय मागते, माझ्या बाळाला ज्याने कोणी चिरडून मारले ना त्याला सुद्धा चिरडून मार म्हणते। प्रधानजी कोण आहे त्या या बाळाला मारणारा? पाहिलं, इकडे तिकडे चौकशी केली, लक्षात आलं मारणारा दुसरा कोणी नाही माता, मारणारा आपल्या होळकर घराण्याचा कुलदीप तुमचा पुत्र मालेला होळकर आहे। प्रधानजी अहिल्यादेवी होळकरांच्या पायाखालची जमीन सरकली। प्रधानजी तुम्ही असो अथवा मी असो, तुमचा पुत्र असो अथवा माझा पुत्र असो, कोणाचाही पुत्र असो ना, या होळकर घराण्याचा कुलदीप असो, न्याय व्यवस्था सगळ्यांसाठी एक। ज्या गायीच्या बछड्याला जसं रथाखाली चिरडून मारलंय ना तसंच मारलेला होळकराला रथाखाली चिरडून मारा। इंदोर रडायला लागलं, अख्ख्या इंदोरच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या आणि सगळं इंदोर उलट्या माना फिरायला लागलं। ए माय नको का हा अन्याय करू, या माईच्या दरबारामध्ये एका मुख्या जनावराला न्याय देण्याकरता त्या तुझ्या अवलादीला नको ग चिरडू। माईनं सांगितलं अरे काही झालं तरी चालेल, न्याय व्यवस्था एकासारखी। मालेला होळकराला दाव्यानं बांधल्या गेलं, रथासमोर टाकल्या गेलं आणि रथ हाका म्हणून आज्ञा झाली। प्रधानजी रथ हाकवा। प्रधान लटलट उडवायला लागला, रथ हाकायची हिंमत नाही। सगळ्याकडे पाहिलं, सगळ्यांना माना खाली घातल्या, सगळं इंदोर एकामेकाला सांगत होतं अरे नका रे पाहू हे दृश्य, एका माईच्या दरबारामध्ये जनावराला न्याय देण्याकरता स्वतःची अवलाद पुढे टाकली। नका पाहू, सगळ्या इंदोरनी माना खाली घातल्या, कोणी वर पाहत नाही, रथ कोणी हातायला तयार नाही। शेवटी अहिल्यादेवी होळकराने सिंहासनावरून खाली उडी घातली आणि रथ हातायला सुरुवात केली। टाळी वाजवा, वाह। रथ हातायला सुरुवात केली, रथ हातायला लागल्या, रथ हाकता 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 मालेगावच्या जवळ जाऊन पोहोचला। त्या गाईच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले। गाईनं घंट्याचा दोर सोडून दिला, मालेगावच्या अंगावर रथ जाणार तेवढ्या काळामध्ये त्या
बाजून चार पाय उभा केले आणि उलटी मान फिरवली आणि उलट्या मानेतून संदेश देत होती ती गाय, नको ग, एका गाईला न्याय देण्याकरता तुझ्या दरबारामध्ये तुझी आवला चिरडू नको, नको माय, जे पुत्र विरहाचं दुःख मला झालंय ना ते दुःख तुला नको. गाईनं उलटी मान फिरवली आणि मातेनं रथ थांबवला. एका जनावराला न्याय देण्याकरता स्वतःची अवलाद पुढे टाकणारी इतिहासामध्ये पहिली माता, राष्ट्रमाता, राजमाता, न्यायमूर्ती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होकर की गेले पुण्यश्लोक राष्ट्रमाता, राजमाता, न्यायमूर्ती अहिल्यादेवी होकर की धन्यवाद. महाराज म्हटले बाबा माझा परमार्थ प्रपंच गरीब आहे, परमार्थ श्रीमंत आहे. माझ्याकडे ओवाळणी करण्याकरता काही नाही, माझ्याकडे ओवाळणी करता शरीर आहे, मन आहे, भाव आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी अर्पण करून त्यांच्या चरणावरती दोन्ही हात तिसरं मस्तक समर्पित करण्याचं सामर्थ्य. तू का म्हणे भावे हात जोडी आसो ठावे. महाराज म्हणतात माझ्याकडे ते परमार्थ तुकोबरायचा प्रपंच गरीब आहे पण परमार्थ श्रीमंत आहे. या कीर्तन सेवेच्या माध्यमातून ज्ञानोबराय तुकोबराय भगवान पंढरीशी परमात्म्याकडे एवढीच मागणी करल की तुमचा प्रपंच गरीब राहिला तरी उठू नका, प्रपंच गरीब राहिला तरी चालल, परमार्थ श्रीमंत करा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, चांगला परमार्थ करा, आई वडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा, श्री भ्रूण हत्या करू नका. परमार्थाकडे ओळणारा धगधगत्या युगामध्ये परमार्थाकडे वाटचाल करा. परमार्थ श्रीमंत करण्याचे लक्षण आहे. ज्या माणसाचा परमार्थ श्रीमंत आहे त्याला मेल्याच्या नंतर गाव 10 दिवस का होईना आठवणीत ठेवतं. हे तुमच्या डोळ्यासमोरचं जिवंत उदाहरण आहे. पण ज्या माणसाचा परमार्थ गरीब आहे मेल्याच्या नंतर सावडून मौत करून आलं की पोरग म्हणतं घे बाबा वाढ लवकर भूक लागली म्हणतं पोरग. म्हणून प्रपंच गरीब राहिला तरी चालल गड्या हो, परमार्थ श्रीमंत करून द्या. आणि या लोकांचा दृष्टिकोन जो धनगर समाजाकडे पाहण्याचा आहे ना याला बदलण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा. हा बदलला पाहिजे, याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करा. गोर गरीब आबाल वृद्ध माता भगिनी सर्वांच्या माध्यमातून बहुसंख्येच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं सद्भाग्य या ठिकाणी प्राप्त झालं. सेवेकरता उपस्थित असलेली सर्वच पूजनीय महाराज मंडळी, त्यामध्ये माऊली दादा असतील, संदीप दादा असतील, माऊली महाराज असतील, आदरणीय परमेश्वर महाराज असतील, आमच्या संस्थेतली सर्व विद्यार्थी मंडळ या ठिकाणी जिजांची आवर्जून उपस्थिती लागली. त्यांची खूप दिवसाची इच्छा होती माझं कीर्तन यूट्यूबला टाकायची, पण मी मीडियापासून थोडंसं वंचित आहे. कारण बरे आपलं हे चांगलं आहे, जया अंगी मोठे पण त्या यात ना कठीण आहे. बरे मला याच्यात समाधान वाटतं, जे वंचित आहे ना तरी पण जेवढं पाहिजे तेवढं चांगलं दिलं ईश्वराने, कशाला डोकं लावायचं. आमचे गुरुजी म्हणायचे तुम्ही ज्ञान चांगलं मिळवा, तुमचा पाया परिपक्व असू द्या, तुम्ही दगडाच्या खाली जाऊन बसा, तुम्हाला समाज उकरून काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपलं बरं हे चाललंय. म्हणून मग जिजांनी सुद्धा आले या ठिकाणी, त्यांचा कॅमेरा वगैरे सगळं घेऊन चॅनल वगैरे घेऊन आले, त्याबद्दल त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. जाता जाता एक महत्त्वाचा संदेश द्यायचा झाला तर तो म्हणजे असा, पत्रिका नाही आणल्या वाटतं आपल्याला, गाडीच लई लांब लावली येणे आमची. त्या गाडीमध्ये कॅलेंडर पण होते आणि पत्रिका सुद्धा होत्या. ते कॅलेंडर सुद्धा संस्थेच्या माध्यमातून आलेले.
तुम्ही गाडी आणायला आम्हाला चान्सच नाही दिला, तिकडंच गाडी लावली आणि एक तर उशीर झाला. जालन्याला माझी कथा चालू आहे, कथेला मला 6 वाजता कथा सुटली, तिथं पण कृष्ण जन्म असल्यामुळे कथेला उशीर झाला. कथा सुटली, कथा सुटणं गाडीत बसणं संगच, यांनी जेव सुद्धा घातलं नाही. आणखीन आता जाताना तरी घाला म्हणजे बरं आहे. लोकांचं असं आहे महाराज, लोक येताना 50 फोन करतात आणि गेले का मग मेले का ॲक्सिडेंट झाला का काय काय घेणं देणं नाही. तसं तुम्ही नाही करणार, जेव घालून वापस लावणारे वाट लावणारे मला माहिती. सुंदर असं निवेदन या हजारे परिवाराचं माझ्यावरती असणारं प्रेम. आणि माऊली महाराज संदीप दादाने ही परमार्थाची धुरा, ही त्यांची कन्या आहे. महाराज संदीप दादाची कन्या आहे, माझ्याकडे 1 वर्षापासून आहे. खूप गोड गाणं आहे तिच्यावालं, अध्ययन पण छान आहे. आणि 1च वर्षाचा प्रवेश असताना सुद्धा चांगल्या पद्धतीचं अभ्यास आहे. त्यांनी माझ्यावरती सोपवलेली ही धुरा आहे. तिला लावत असताना थोडासा वेळ लावेल, पण एकदा का लावलं ना की पुन्हा पाणी घालायची सुद्धा गरज पडू देणार नाही. लावताना थोडासा उशीर लागेल, पण ते लावत असताना एवढं परिपक्व लावल की पुन्हा त्याला मागं बघण्याची ओळख सुद्धा पडली नाही पाहिजे. म्हणून सुंदर असं निवेदन आहे. पैठण क्षेत्रामध्ये नाथ महाराजांच्या चरण कमल सानिध्यामध्ये एक वारकरी संप्रदायाचं बीज रोपण करण्याचं कार्य हातामध्ये घेतलंय. ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था. मुलांच्या संस्था तुम्हाला जगामध्ये खूप मिळतील, पण मुलीच्या संस्था खूप कमी आहेत. आपण एक स्त्री आहोत आणि एका स्त्रीनं स्त्रीला परमार्थामध्ये अधिकार मिळवून द्यावा, ही माझी खूप दिवसाची इच्छा होती. म्हणून गेले 2 वर्षांपासून नाथ महाराजांच्या चरण कमल सानिध्यामध्ये ते रोप लावण्याचं कार्य केलंय आणि चांगल्या पद्धतीने त्याला बहर आली. आता 30-35 विद्यार्थिनी आहेत, चांगल्या प्रकारचं आहे. कुणाला जर आपली मुलगी पाठवायची असेल तर नक्की संपर्क करा. माऊली दादा आहेत, हजारे दादा आहेत. कोणासोबतही पत्रिका मी हजारे दादांकडे देऊन जाते, ते सकाळी मंदिराला पत्रिका लावतील. त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर आहे, संस्थेची सर्व काही माहिती आहे, संस्थेची पूर्ण रूपरेषा पत्रिकेवरती आहे. कुणाला जर आपली मुलगी पाठवायची असेल तर नक्की संपर्क करा. आमच्याकडे आलेली मुलगी पैसा कमवून देईल सांगता येत नाही, फॉर्च्युनर घेऊन देईल, बंगला बांधून देईल सांगता येत नाही, पण आमच्याकडे आलेली मुलगी ज्या कुळामध्ये जन्माला आली, ज्या कुशीमध्ये जन्माला आली, त्या कुळाची कुशीची स्वाभिमानाची मान कधी खाली करत नाही करत कधी खाली. म्हणून कोणाला जर आपली मुलगी पाठवायची असेल, या धगधगत्या युगामध्ये संस्कार देण्याची अत्यंत गरज आहे. म्हणून नक्की कॉन्टॅक्ट करा, पाठवा. आणि या पैठणला आले तर कधी आमच्या संस्थेवरती असंच प्रेम, अशीच श्रद्धा, अशीच निष्ठा, असाच आपला हा कार्यक्रम भरभराटीचा व्हावा. आणि दरवर्षी माझं कीर्तन नाही व्हावा, दरवर्षी माझं कीर्तन व्हावा, नाही तर नाही व्हावा. आम्ही काय एवढं डोकं नाही लावित. 20 गाव 30 गाव श्रीमंताल 40 गाव भिकाऱ्याला काम म्हणायचं श्रीमंतालच्या. तसं काही नाही, तुम्ही बोलिणारच आहे. तुम्ही नाही सापत्याला बोलिलं तर मी भेटायला येईन एखाद्या दिवशी, त्याच्यात काही एवढं. म्हणून आले, खूप आनंद वाटला. या हजारे परिवाराचं प्रेम, तुम्हा मायबापांचं, माता भगिनींची, सर्व पुरुष मंडळांची, तरुण मंडळांची उपस्थिती सुद्धा विशेष आहे. ते वरती थांबलेत, कुठं का होईना पण थांबले. नाही तर काही काही गावात सप्ते चालू आहे, गावातले पोरं म्हणले गावात काही येडवाकडं खाता येणं, चला रानात जाऊन पार्ट्या करू. पण तुमच्या गावातली तरुण मंडळ या ठिकाणी थांबलेत. त्या तरुणासाठी एकदा वृद्ध लोकांनी सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची. ही त्यांच्या पाठीवर परमार्थाची दिलेली शब्बासकीची थाप आहे महाराज. आणि त्यांच्या पाठीवर परमार्थाची शब्बासकीची थाप दिली. या वर्षी ते तिथं बसले, पुढच्या वर्षी ते इथं बसल्याशिवाय राहणार नाही. गोड अशी सेवा करून घेतली आपण सर्वांनी. वेळ खूप झालाय, पार 1.5 तास वरती झालाय. आता वर टायमाचे पैसे मिळतील ना, आहे का नाही? वर टाइम तुम्ही 1.5 तास घेतला माझा, त्याबद्दल सर्वांना माफी मागते बरं का. सर्वांनी त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. झालेली सेवा हनुमंतराया चरणी समर्पित करते. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर.